दंडवत प्रणाम में ईशादिष्टि सतीश गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताई जी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर मानभाव राजाश्रम तामसा तालुका आदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. विद्यागुरुवरी आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवरे दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 9405275075 आणि कॉलिंग नंबर आहे 7888267120. दंडवत हो सारंग पंडिता भेटी. लीळा क्रमांक 191. सारंग पंडिता भेटी म्हणजे सारंग पंडित हे पैठणचे पूर्वील भक्त. ज्या सारंग पंडितांना स्वामींपासून राज्य दरबारामध्ये वृत्ती भेटलेली होती आणि हे सारंग पंडित जेव्हा स्वामी पैठणला होते तेव्हा आपल्या आवारी घेऊन जायचे. त्याचप्रमाणे सारंग पंडितांची जी मुलगी धानाईसा, ती सारंग पंडितांचीच मुलगी. हे सारंग पंडित आता स्वामींच्या भेटीसाठी निघालेले आहेत पैठणवरून. सारंग पंडित प्रतिष्ठानी भुनी निघाले. आपल्यामध्ये नियम आहे, तेव्हा आता प्रत्यक्ष परमेश्वर होते. आता परमेश्वराचं साधन आहे, स्थान आहे, प्रसाद आहे, भिक्षू आहे, वासनिक आहे, यांची सुद्धा आपण भेटीला गेलं पाहिजे. जसं स्थान आहे, स्थान नमस्कार करायला गेलं पाहिजे. वर्षातून एकदा, महिन्यातून एकदा तरी गेलं पाहिजे. का तर स्थान केले की उजळता येते. आपल्यामध्ये जे काही मळणत्व आलेलं असतं, प्रपंचामध्ये राहून राहून जे ग्लानी येते, जे काही दोष आपल्याकडून घडतात, ते आता मला कोणतरी म्हटले, बाबा स्मरण करू वाटत नाही, देवपूजा करू वाटत नाही. मी त्यांना म्हटलं होतं, कुठं जवळ स्थानाला जात जा, कुठे मार्ग असेल मार्गामध्ये जात जा, आपल्या गुरूंच्या भेटीला जात जा. का तर धर्माची भेट घेतल्यानंतर, गुरुकुळाची भेट घेतल्यानंतर किंवा आपण स्थानवंदन केल्यानंतर, प्रसाद वंदन केल्यानंतर आपल्यातलं मळणत्व जात नाही, कोण मळणत्व जात असतं. मग घरी तर केलीच पाहिजे, घरी पूजावसर केला पाहिजे, देवपूजा केली पाहिजे. तुम्हाला मुद्दे मागे सांगितले होते का तेणेकरून आपल्यामध्ये उजळता राहत असते. आपण साधनापासून म्हणजे देवा धर्मापासून आपण लांब जात नाही. जो साधनाच्या जवळ जातो तो धर्मापासून असं लांब नाही जात, जो धर्मापासून लांब राहतो तो खाली वाहत जातो. सारंग पंडितांना वाटलं देवाची आठवण झाली स्वामींची, बरेच दिवस झाले भेट नाही, आता आपण जावं भेटीला. आणि मग सारंग पंडित प्रतिष्ठानून निघाले. सवे मोकानंद. सवे मोकानंद म्हणजे पहिल्या पत्नीचा मुलगा मोकानंद. एकाईसे त्या गावातील भक्त स्त्रिया. एकाईसे देमाईसे. देमाईसे सारंग पंडितांची पत्नी. गोसाव्याच्या दर्शनासी आली. म्हणजे मग आता पूर्वी काळी गाड्या नव्हत्या, लोक घोड्यावर फिरायचे, त्या घोड्यावर सामान ठेवायचं आणि पायी पायी प्रवास करावा लागायचा. काही घोड्यावर बसून प्रवास करायचे. स्वामींच्या दर्शनासाठी आहे. ती कटकावरून येते होती. त्या काळामध्ये कटक देवगिरी ही फार मोठी राजधानी होती, म्हणजे मोठी बाजारपेठ होती. मग हे कटकावरून येऊ लागले. कटकी हाटांतुनी येताती. कटकी हाटांतुनी म्हणजे त्या कटक देवगिरीच्या हाट म्हणजे बाजारामधून येऊ लागले. तव आलिया पोफळांची राशी देखली. पोफळांची राशी देखली म्हणजे त्या ठिकाणी चांगले चांगले मोठे पोफळ म्हणजे सुपाऱ्या त्यांनी ते बघितल्या. तिये पोफळे घेतली. मग त्यांनी ती मोठी मोठी सुपारी घेतली
लहान नाही घेतली बरं का, मोठी घेतली. केळे विकत होती तिये केळे घेतली, आंबे घेतले. बघा, मग ते बाजारामध्ये गेले. आपल्याला सांगितलं रिक्ती असते ना पश्यंती राजा नाम देवगुरु, रिकाम्या त्याने राजाला, देवाला, गुरुला भेटू नये, हे आपल्यातली संस्कृती सांगितलेली आहे. मग ती बाजारामध्ये घेतली, मोठी सुपारी घेतली. आजकाल आपण देवाला की नाही बारकी सुपारी घेत असतो. कोण? जे अज्ञान आहेत ते बरं का. एखादं सज्ञान तो चांगल्या प्रकारचं जाईल बाजारात, चांगली खारी घेईल, बदाम घेईल, चांगली सुपारी घेईल, चांगले फळं घेईल. पण एक कसा असतो, कसं पण घेतो. सडकी पानं घेईल, सडकी केळं घेईल. ते म्हणतात ना देवविडा. देवविडा म्हणजे काय, ती बारीक सुपारी असते, खिडकी सुपारी असते, तिचा आकार एकदम छोटा असतो, ते देवविडा. त्या अन्यांची पद्धत आहे. पण आपल्यामध्ये आपण देवाला बरोबर चांगल्या प्रकारेच अर्पण करता आलं पाहिजे. काही लोकांना सांगितलं उपार असतो घरी, सांगितलं विपुड हा ना, तर म्हणजे बरोबर सुपारी आणणार, बारीक आणणार, सगळ्या गोष्टीचे बरोबर मोजकं आणणार. तर देव फक्त का, फक्त देवाला हा मागायचं काम करतो भरपूर, पण देवाला कुठं द्यायचं काम नाही करत जीव. आणि मग काही लोक आम्ही पाहतो बारीक सुपारी आणतात, खिडकी बदाम आणतात. तसं नाही. बघा, चरित्रकार सांगतं की ती पोफळे म्हणजे मोठी सुपारी होती ती. आपण सुद्धा देवाला सगळं चांगल्या प्रकारे विडावसर घेतला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रपंच करता, तेव्हा प्रपंच करत असताना कसं चांगल्या प्रकारे कसं मिळून घेता लगेच. आणि देवाला म्हटलं की मग घ्यायचं कसं पण. त्याला काय होत नाही, सडकेच केळं घ्यायची, सडकेच सुपाऱ्या न्यायच्या. का तर देवाला देव कुठं पाहतो का म्हणतात, अरे देवच पाहतो ना मग सगळं. देव म्हणतो हा मला असं अर्पण करतो का, मग मी पण याला काय द्यायचं बरोबर ठरवतो. म्हणून जीवाने पहिलं देवासी धर्मासी चांगलं पहिलं अर्पण करता आलं पाहिजे. आता काही लोक भिक्षा देतात, मग भिक्षेत द्यायची ना, मग ते बाबाला मागचे टोकरलेले गहू द्या, किड्याने खाल्लेले. बाबा नाराज तर नाही करायचा, पण आपलं पण काम झालं पाहिजे, बाबाचं काम झालं पाहिजे. ज्याच्यामध्ये काही जास्त फुपाट आहेत ते गहू देणार, मग जे काही बिनकामाचा निरस तो गहू देणार. आता सगळेच नाही बरं का, अज्ञान लोक करतात. आता कोण कोण करतो त्याने प्रत्येकाने तपासून बघा. आपण कसं दान करतो, काय करतो ते प्रत्येकाने शोधा. पण असं करतात पाहण्यात आहे. मग त्यांनी केळं घेतली, आंबे घेतली, म्हणजे बहुतेक आता हे दिवस होते आंब्याचे, म्हणजे उन्हाळा दिवस. मोकानंदापासी दुर्डे सीदी दली, आणि मग ते सगळं केळं फळं घेतले. त्या मोकानंदाच्या दिली डोक्यावर दुर्डी. आता मोकानंद बिचारा तो लहान होता. ऐसे नाग आले, नागझरीचे म्हणजे एक ठिकाण आहे नागझरी. उतरले म्हणजे हे म्हणजे सारंग पंडित बहुतेक घोड्यावर बसून चालले होते बरं का. खाली उतरले. शिळ्या रोटिया होत्या, मग त्यांच्या सोबत शिजोरी घेतली असेल ना त्यांनी प्रवास करायचा म्हटल्यावर. शिळ्या रोट्या होत्या. एकायसी म्हणतले पंडितो येथ जेवू, मग गोसाव्याच्या दर्शना जाऊ. एकायसी जरा थोडी हुशार होती. आणि सांगितलं, पंडितो आपण स्वामींच्या भेटीसाठी जाणारच आहोत, जाऊया. पण आता काय करेल, मला ना भूक लागली, आपण इथे जेवून घेऊ पहिलं. तर नागझरी म्हणजे वेळापूर्वी जवळजवळच ते आले होते, काही फार लांब नव्हतं, असेल अर्धा एक तासाचं अंतर. ती म्हटली आपण इथे जेवू आता. मग गोसाव्याच्या दर्शना जाऊ. मग म्हटले स्वामींच्या दर्शनाला, मग जेवण खावण करून मग स्वामींच्या दर्शनाला जाऊ. तब दे माईसी म्हणतले हे काही काही, गोसाव्यांच्या आखरी गोसाव्यासी न भेटता कैसे जेवू. जेवू मग कैसे गोसाव्याच्या दर्शना जाऊ. देमाईसा हुशार होते. तिला वाटलं, ती म्हणते हे काय, आता स्वामींची भेट 15 मिनिटाची आहे, आपण स्वामींची भेट घेऊ, दंड प्रणाम करू, नंतर आपण भोजन करू. असं कसं काय म्हणतेस तू? देवाची भेट नाही, ज्यांच्या भेटीसाठी आपण निघालो आणि त्यांना भेटायचं नाही, पहिलं जेवत बसायचं का? ती म्हटली हे काही बाई मला पटत नाही. दोन्ही बायाचे बघा, विचारायला तफावत कशी आहे. एक अशी म्हणते, एक तशी म्हणते.
आणि मग ती म्हणते आपण जेवण करू. ते म्हणते नाही नाही आधीच जेवायचं. तर काय काय असतात ना, देवासाठी उपहार तर करतात, पहिलं खातात पितात मग देवाला उपहार घेऊन येतात. ते म्हणजे देवाला जाऊन नंतर आपण उपहाराला, म्हणजे पहिलं घरी खायचं प्यायचं उष्टपाष्ट करायचं मग देवाला उपहार घेऊन जायचं. नाही, पहिलं देवाला उपहार दाखवला पाहिजे. जर कुठं जायचं ना तुम्हाला तर काही काही लोक असे करतात बघा, ते उपहारासाठी घेत आणि उपहारच खात बसतात. आता जे अज्ञान बरं का सुज्ञ करत नाहीत, पण जर आपण एक स्थानासाठी चालले असेल, कुठे मार्गासाठी चाललं असेल, पहिलं आपण तिथेच गेलं पाहिजे. आता काही काही लोक देवासाठी फळं घेतात हे प्रवासामध्ये खात बसतात, उरलं सुरलेलं फळ मग ते देवाला अर्पण करतात असे बरेच जण. नाही, देवासाठी जर घेतली असतील देवालाच वापरा. तुमची खाण्याची वेगळी घ्या, तुमचं खायचं साहित्य सगळं वेगळं घ्या, देवाचं उपहार सगळं वेगळं घ्या, पण आपण सगळं एक करतो आणि मग ते खात बसतो. मग ते जमेल का तसं? नाही, तुम्ही सगळं देवाला उष्ट अर्पण केलं ते दोष लागेल ना तुम्हाला त्या गोष्टींचा, लागणारच. ही पण तशीच होती. तव एकायसी म्हणतले सरावो परती, पंडित भुकाळू पीत कर पेल. ती म्हणजे तू पण काही खुसपट काढते का म्हणे, हा पंडित सारंग पंडित त्याला पित्ताचा त्रास आहे म्हणे, आता भुकीची वेळ झाली म्हणे, यांना त्याला पित्ताचा त्रास होईल. गोसाव्याच्या दर्शनासी ऐसाचे पुढा भुकसुनी जावोनी, तरी काही बायसे अम्मासी लवकरू जेवू घालते असती. बघा बाया कसा बरोबर एखाद्याचा द्वेष करायचा कसा बरोबर करतात बघा. तिने सांगितलं म्हणे जरी आपण उपाशी गेलो तिथे काय लगेच बाईस आपल्या काय जेवायला वाढणार आहे का म्हणे गेल्याबरोबर. म्हणजे कसं बरोबर डोक्यामध्ये घालून देतात. एक स्त्री आहे ती देवाच्या भेटीला जाऊ, एक म्हणते काही देवाला आपण जेवण करून जाऊ. मग तिथेच त्यांचा सगळा संवाद सुरू झाला. आता बाईसा काय त्यांना बाईसांना दिलंच असताना त्यांना, परंतु बघा द्वेष कसा निर्माण करायचा किंवा त्याच्याविषयी अनादर कसा निर्माण करायचा हे बरोबर. कारण बाईसांचं काम कडक होतं. मग बाईसांचं काम कडक असल्यामुळे एकाशीला ते आवडत नव्हतं, तिला ते पटायचं नाही. मग काहीतरी बाईसांची बदनामी करायची. तर काही काही स्वभाव असतो बघा, चांगल्या व्यक्तींची कशी तरी बदनामी करायची. जर तो व्यक्ती आपल्याला आवडत नाही ना मग त्याची बिनकमी बदनामी करायची. असतं ते प्रकार प्रपंचामध्ये असतो, इकडे पण असतो. आणि मग त्याची बिनकमी बदनामी करायची. मग लक्षामध्ये ठेवा, तुम्ही किती जरी बदनामी केली सत्य ते सत्य प्रकट होतच असतं. आणि म्हणून काही काहींचा स्वभाव असा असतो की आपल्याला तो व्यक्ती आवडत नाही ना मग त्याची बदनामी करायची. आणि मग ती म्हणते बाईसागर जेवायचं तर आपल्याला वाढणार आहे का म्हणे गेल्याबरोबर. ना तैसे आमच्या गोस मग मा कैसे, बाईसा काही लोक ती मग दे माईशी सारंग पंडिता ते म्हणतले, हे काही पंडितो येथच्या येथ जेऊ, मा कैसे गोसाव्याच्या दर्शना जावो. आता ही जरी हिला समजून घेत नाही तर आपण आपला देव सारंग पंडित स्वतः म्हटली ती म्हणे का हो हे बरोबर आहे काही म्हणते ते, आपण स्वामींना भेटता इथे कसं काय जेवायचं. झालं आता नागझरी आणि वेरुळला अंतर नाहीये, आपण जाऊ ना स्वामींना भेटूया, जाऊ आपण तिथे जेवण करू. सारंग पंडित काय म्हणतात, हा पण तिच्या बाजूला गेला बरं का. ना हे तैसे आमच्या गोसाव्याच्या ठाई काही नाही, जेवावे आणि दर्शनासी जावे, तुम्ही गोसाव्या पुढे नको सांगो. हा बी हुशार होता. याने सांगितलं म्हणे बाई तसं काही नाही, 3 वेळ टाइम जेवायचं आणि दर्शनाला गेलं तरी आमच्या देवाला चालतं. तसं आमच्या देवाजवळ काय नाही म्हटले, 3 वेळ जेवावे दर्शनासी जावे. तसं काय आमच्या देवाजवळ तसे काही बंधन नाही. असं काही नाही की गेलंच पाहिजे नंतर मग दर्शन घेऊनच जेवण केलं पाहिजे, असं काही नाही म्हटले आपल्या देवाजवळ. सारंग पंडित पण तिच्या पक्षामध्ये गेले. एखाद्याने बरोबर वश केलं तर बरोबर त्याच्याच पक्षाने काम करत असतो. आता सारंग पंडितला वाटलं सारंग पंडित समजदार आहे, थोडाफार जाणीव सारंग पंडिताला, जरा जाणीव माहिती आहे सगळं, जाऊ दे बाईचा काही विषय नाही एवढा, हिला काही एवढं अज्ञान आहे. पण हा सज्ञान होता ना, पण हा काय म्हणतो नाही नाही 3 वेळ खाऊन आपण देवाच्या ठिकाणी गेलं तरी चालतं.
पण म्हटले तू देवाला सांगू नको बरं का आम्ही ते जेवणे केले म्हणून. देव सर्वज्ञ होते. देवाला काही सांगावं लागतं का? तुम्ही काय करता, कसे वागता, कसे राहता, कोण कसा राहतो, कोणाची क्रिया कशा प्रकारची आहे, कोण कशा प्रकारे विधी करतो, कोण काय मनातून करतो का काय थोतांड करतो, कशा प्रकारे अर्पण करतो, सगळं देवाला दिसतं. तुम्ही कसं अर्पण करा, सगळं पाहणारा कोण आहे? परमेश्वरच आहे ना. जीवाला काही समजतं का? नाही, परमेश्वराला सगळं जाणीव आहे, सगळं देव पाहत असतो. पण तुम्ही देवाला उलट नावं ठेवता, असं का केलं तसं काय केलं. तू काय केलं देव पाहतो ना रे. तू सगळी उलटी कामं कर आणि देवाकडून सगळं सोयीची अपेक्षा कर, पण देव सगळं पाहत असतो. ही लक्षामध्ये ठेवा. देमाई श्रीमंतले हे काये पंडितो, गोसाव्या पुढा काय सांगावे लागतसे, गोसावी काही नेनती. तीही म्हणितले जाणती ते तैसेची, पर तुम्ही नको सांगो. म्हणते अरे देवाला काही सांगावं लागतं का? मी जरी नाही सांगितलं देवाला सगळं समजणारच आहे. देव सगळं तुम्हाला पाहतो आहे, सगळं तुम्ही इथं काय कृत्य करताय ते. आणि मग सारंग पंडित म्हणतात देवाला बघू दे पण तू सांगू नको. बघा जीव किती निष्ठुर असतो. त्याला म्हणजे सगळे देव आपल्याला पाहतो, पण तू सांगायचं नाही, आम्ही इकडे काहीही करू. आणि मग त्यांनी काही तिचं देमाशीच ऐकलं नाही. मग आंघोळी केली. आता प्रवास होता ना, प्रवासामध्ये कुठं त्यांनी काय झरा वगैरे बघितलं असेल, ते नागझरीपाशी तर तिथं पाणीच होतं. मग ते पाण्या ठिकाणी बरोबर थांबले. ते नागझरीशी आंघोळ स्नान केलं. शिळ्या रोटिया होत्या. आता शिळ्या ज्या रोट्या होत्या म्हणजे चपाती, मोठी रोटी असेल. जेऊ बैसले, आंघोळी केल्या, जेवायला बसले. रोटियेचा मो म्हणजे काला केला. केळे तूप आपण जेविली. बघा ते देवासाठी घेतली होती केळं. मग यांनी काय केलं, ते रोटी कुस्करल्या, काला केला, त्याच्यात तूप टाकलं, त्याच्यामध्ये केळं टाकले. आपण जेवली म्हणजे कोण जेवलं? हे दोघ जण, एकायसानी सारंग पंडित. आणि रोटियाची करंट्याने केळीयाच्या साली देमाई साशा घातलिया. बघा कसे होते त्यांच्या सोबतची बाई. जे किती भेदभाव करतात लोक, आता पण करतात. ते नाही का प्रपंचामध्ये सासू तूप खाते, सुनला फक्त तिकडे भाजीच वाढते, आपण गरम गरम खाते, स्वतः गरम गरम खायचं, मग दुसऱ्याला शिळं द्यायचं, अशी काही प्रवृत्ती असते की नाही. प्रपंचामध्ये फाऱ्या गोष्टी चालतात. पण लक्षात ठेवा, जो सगळ्यांना वाटून खातो तो संस्कारशील असतो. त्याच्याकडे संस्कार असतो म्हणून तो वाटून खाण्याची प्रवृत्ती असते. आणि जो एकटा खातो तो कोण आहे? अप्पलपोट्या. त्याला कोण काय म्हटलेलं आहे? अप्पलपोट्या म्हणजे आपलं फक्त बघायचं. म्हणून आमच्या परमार्गामध्ये पद्धत आहे, जे काही ते वाटून खायचं. आणि जे वाटून खात नाहीत त्यांना मग बरोबर दोष लागतो, चांगल्या व्याधी पकडतात. मग मार्गाचा पदार्थ होता याने स्वतःच खाल्ला, त्या साधूचा हिस्सा होता याने स्वतःच खाऊन घेतला आणि स्वतः गरम गरम नरम करून खाल्लं आणि दुसऱ्याला काय दिलं? ते शिळं दिलं. कसं पण दिलं, त्याचा सुद्धा दोष लागतो. होय का त्याचं चांगलं? बाईन तसं कधीच करू नये, आपण एक खायचं. म्हणून जे काही आहे हे सगळं आपण वाटून खाल्लं पाहिजे. नाही तर मग प्रपंचामध्ये आम्ही पाहतो एकाशी एक एकाशी एक. ते नाही का, आईबापाला एक, नवरा बायको एक, सून नवरा दोघंच पती पत्नी चांगलं खाणार आणि मग ते सासू-सासरे त्यांना काही वेगळंच देणार. का तर ही प्रवृत्ती आपल्यामधली निर्माण झालेली आहे आणि ही प्रवृत्ती चांगली नाही. जर आपल्याला आपण जर कोणाला वाटून नाही तर आपल्याला तर कोण देईल का? नाही देणार. आणि म्हणून जी काही सवय ही चांगल्या आपल्या प्रपंचामध्ये चांगल्या पाहिजे, परमार्थामध्येही चांगलं पाहिजे. समजा आपल्याकडे एखादा पदार्थ आहे, आपण पहिला तो परमार्थच दिला पाहिजे. किंवा परमार्थातला जो आहे त्यांनी सगळा पदार्थ तो आमच्या म्हणून एक पद्धत आहे पाळं करण्याची. जे काही आहे ते परमार्गामध्ये पाळं करत असताना जी स्त्री चांगली कारभारी असेल ती बरोबर करते. नाही तर मग तिने जर का भेदभाव केला, तिला सुद्धा वंचकत्वाचा दोष तिला पण लागणार. म्हणजे तुम्ही तर पाठीमागे वंचकत्व केलं म्हणजे हातचं राखून दिलं
मनमोकळेपणे दिलं नाही म्हणून तुम्हाला स्त्रियांचा जन्म भेटलेला आता पण तेच करणार का? नाही, म्हणजे कुठली असो, परमार्थामधली असो किंवा प्रपंचामधली असो, सगळ्यांशी वाटून खाल्लं पाहिजे, भेदभाव नाही केला पाहिजे. आणि म्हणून इथे यांनी भेदभाव केला. मग तिला काय केलं? रोटियाची करंटे केळियाच्या साली देमाई सासी घातलिया, आपण लवकरी जेविले. म्हणजे देमाई करंटे म्हणजे ते काठ, मधलं यांनी खाल्लं, काठ तिला दिले. केळियाची साल मधला गाभा आपण खाल्ला आणि साल तिला दिले खाण्यासाठी. कोणाला? देमाई साल. म्हणजे बघा किती अप्पलपोटे सारंग पंडित होते. लवकरी जेविले, लवकर जेवण केलं. अंचवले म्हणजे पोट भरलं. विडा घेतला म्हणजे पानाचा विडा घेतला. अवगो सरिसा केला, सगळे मग जे काय होतं सगळं एकत्र केलं. टोपर्याची बाले दर्शना लागे असू बांधली. म्हणजे आता स्वामींना एक आसू दर्शनाला द्यायची होती. आसू म्हणजे एक प्रकारचं द्रव्य. एक आसू म्हणजे त्या काळातले 1000 रुपये असतील, ते आत्ताचे 1000 रुपये म्हणजे एक आसू त्या काळातले. ती आसू दर्शनाला करायची होती. मग ती आपल्या टोपऱ्यामध्ये टोपी खाली घातली. मोकानंदा चाल, तो बिचारा मोकानंद त्याला म्हणे चल. मोकानंदे दुर्डी घेतली, दोघे निघाले. म्हणजे मोकानंद हिला तिला तर सोडून दिलं देमाईसाला, आणि मोकानंदन हे दोघच निघाले. सवे काहीसे निघाली, सोबत त्यांचे ती कैसा पण निघाली. म्हणजे बघा, हे एक तर हे तिघच आधीच जेवले आणि हे तिघच निघून गेले. तर मोकानंदाला वाटायचं देमाईसाला घ्यावं सोबत, हे करावं ते करावं. बिचारा पण तो लहान पडत होता ना. आता लहान तोंडी मोठा घास घेऊ शकत नाही, सगळं तो बघायचा. यांनी काय सासुरवास कसं करतात, काही ते अत्याचार केला, सगळं बघू लागला तो. पण त्याला काय आता काय म्हणता येत नव्हतं. आणि मग अशा प्रकारे ते निघाले 3 जण. कोण? सारंग पंडित, मोकानंद आणि एकाईसा. देमाईसासी उशिरू लागला. आता हिला तिने काठ दिली, तिने खाण्यासाठी बसली काठ खात. तिला उशीर लागला. रोटी चाविता म्हणजे शिळ्या रोटी होती, एक तर शिळ्या रोट्या, त्याच्यामुळे तिला काठ दिला, आणखी उशीर लागला. तवा आपण पुढा गेले, गोसाव्यासी दर्शन झाले. हे 3 जण देवाजवळ गेले, स्वामींना भेट घेतली, दर्शन घेतलं स्वामींचं. पाने पोफळे म्हणजे काय काय दिलं? पाने म्हणजे नागिलीची पान, पोफळे म्हणजे सुपारी, केळे, आंबे म्हणजे जी काही केळं घेतली त्यातली अर्धी केळं खाल्ली, अर्धी देवाची भेटीला नेली. आंबे पण अर्धे खाल्ले, 2-3 आंबे देवाची भेटीला नेले, म्हणजे सगळं उष्ट करून टाकलं. 1.5 रोटी गोसाव्यासी दर्शना केली. बघा केवढं, म्हणजे आपल्यातली खाण्यातलीच रोटी, 1.5 रोटी सुद्धा स्वामींना दिलं. आसुये की दर्शना लागी आणले होते, ते दर्शना करीतीची. मग बाकी सगळं देऊन टाकलं, परंतु जी आसू आणली होती की नाही ती आपल्या पगडीमध्येच ठेवली, ती काय काढली नाही सारंग पंडितांनी बाहेर. जे काय बिनकामाला शिळ देऊन टाकलं देवाला. बघा त्या काळात सुद्धा असे करत होते, आताच काही नाही, तिथं पण असा प्रकार होताच की नाही. म्हणजे जे काही होतं सगळं उरलं सुरलेलं देवाला देऊन टाकायचं. आता पण म्हणतात जे उरलं सुरलं की देवाकडे देऊन टाका, ते चांगलं देणार नाही पहिलं. आणि मग ही जीवाची प्रवृत्ती असते. यांनी पण जे काही उरलं सुरलं खाण्यातलं उरलेलं होतं ते देऊन टाकलं. आणि म्हणून जे पहिलं देवाशी द्यायचंय ते चांगलं अर्पण करायचं. उपहार जर तुम्हाला आणायचं असेल पहिलं देवाला अर्पण करायचं. काय मग ते असे काही ते मुलं असतात विचित्र, ते देवाला उपहार मांडतात, तिथे पापड खाय, भजी खाय, कुरडई खाड, आणि मग ते म्हणते देवाला काय होतं चाललंय घेऊन देवाकडे उपहार. तसंच आपला काय होत नाही, दोष लागतो फार मोठा. जे सुज्ञ आहे ते लक्षामध्ये ठेवा. आमच्या खेड्यामध्ये फार मोठी पद्धत आहे, देवासाठी उपहार तर करायचा आणि मग ते लेकरूच खातं, कोणतरीच खातं, कधी मोठा माणूस खातो आणि मग नंतर उपहार घेऊन जायचा. आणि तसं नाही करायचं. हे आपण जर पहिलं उपहारासही केलं असेल तर पहिला उपहारच नेला पाहिजे, नंतर आपण ग्रहण केलं पाहिजे, किंवा घरात पहिला उपहार दाखवला पाहिजे. हे लक्षामध्ये आपण ठेवायचं. मग शिळी रोटी केली या दर्शनासी,
आसू दिलीच नाही. तव दे माईसे आली दंडवत केले श्री चरणा लागली. पाठीमागून देमाईसा आल्या. मग स्वामींनी विचारलं तुम्हा उशिरू का लागला. म्हटले देमाईसा तुम्ही त्यांच्या सोबतच आला, मग तुम्हाला का बरं उशीर लागला. जी जी सारंग पंडिते केळे घेतली नागझरी जेवू बैसले. मग तिने सगळं वृत्तांत सांगायला सुरुवात केला. म्हटले जीजी यांनी कटक देवगिरीला सगळे केळंबे घेतली, नागझरी पसी आले आणि तिथे म्हटले की जी एकाईसा म्हटले की जेवायचं. मी तिला म्हटले अरे आपण पहिलं स्वामींच्या भेटीसाठी जाऊ मग जेवण करू. मग मी सारंग पंडितांना म्हटले का हो हे म्हणते ते बरोबर आहे का. उलट ते मला म्हटले नाही नाही आमच्या देवाच्या ठिकाणी तसं काही नाही, 3 टाइम खाऊन गेलं तरी चालतं. मी म्हटले अहो नको आपण देवाच्या भेटीला चाललो असं कसं जमेल. ते म्हटले नाही नाही तसं काही नाही, आमच्या देवाच्या भेटीला खाऊन पिऊन जायचं. मग ना तैसे आमच्या गोसाव्याच्या ठाई ते काही नाही 3 वेळ जेवावे आणि दर्शना जावे. हे मला असे म्हटले की तसं काही नाही म्हणे, स्वामींच्या ठिकाणी 3 वेळा भरपूर जेवायचं स्वामींच्या भेटीला जायचं तरी चालतं. असं चालेल का. नाही चालणार. जर आपण ज्या हेतूने बाहेर पडलो त्या हेतू तिथे पहिलं गेलं पाहिजे. काही काही लोकांना सवय असते चालले स्थानाला पण मधल्या पाहुणे रावणाची भेट घेत येत जायचं. चालला कुठे स्नान करायला, मग आपली गावात रस्त्यात मुलगीच आहे मग चला तिच्या भेटीला जाऊ आणि मग सगळं खाऊन पिऊन मग तिकडे स्थानाकडे जाणार. एखादा निघाला माहूरला, मग त्याच्यामध्ये नातेवाईक असतात. तो काय म्हणतो पहिलं चला आता यांना भेटू मग भेटून तिकडे जाऊ. हा तर नातेवाईक भेटायचे नाही तुम्हाला, पहिले येताना भेटा पण पहिले कुठे जा स्थानाशी जा, मार्गाच्या भेटीसाठी जा. तुम्ही काय करता परमार्थ करता करता प्रपंच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असता. तसं करू नका. जर निघालात ना देवाला भेट स्थानाला मार्गाला तिकडे पहिलं जा, नंतर येताना त्यांच्या भेटी घेत या. तरच तुमचा तो हेतू सफल होईल, तरच तुम्हाला त्याचं गोमटं भेटेल. मग जेवू बैसले. पुढे सांगू लागली काय काय केलं यांनी. ते रोटीचा मो तूप केळे आपण घेतली. म्हटले जीजी देवा आता स्वामींना सगळं माहिती होतं पण यांचं पितळ उघड पाडायचं होतं ना तिथे. म्हटले देवा यांनी सगळ्या चांगल्या मधल्या रोट्या चांगल्या घेतल्या, केळं घेतली, तूप घेतलं आणि मला रोटियाची साली दिली आणि ते मला ते जे चावणारे काठ मला दिली. सकले जे चाविता उसेरू लागला. म्हटले जीजी देवा मला ते केळाची म्हणजे सकले म्हणजे जे टपर होते खाता खाता मला उशीर लागला. मला त्यामुळे उशीर लागला. जे देमायसाने सगळं स्वामींना जे काय होतं ते सगळं खरं खरं सांगून दिलं. आत्ता बी म्हणतात की केळी जर खाल्ली त्याचं म्हणजे टप्पर जर आपण खाल्लं सकले त्यातलं वरचं बाहेरचं आवरण तर म्हणतात की पोट साफ होतं. म्हणजे टप्पर सुद्धा खाल्ली पाहिजे. पूर्वीची लोक खात होती, आता फक्त गाभा खातात टप्पर फेकून देतात. म्हणून पूर्वीची लोक ही केळ्याची टप्पर पण खात होती बरं का. हे आरोग्यामध्ये पण सांगितलेलं आहे. आणि मग म्हणून म्हटले जीजी मला देवा उशीर लागला. तव सारंग पंडिती आंघोळ्या करुणी गळ्याकडे दाखविती. आणि मग सारंग पंडित आंघोळी करून आपल्या गळ्याकडे दाखवलं. म्हटले हे सगळं का केलं तर म्हटले मला त्रास आहे, पित्ताचा मला भुकेचा त्रास सहन होत नाही. मग तिने गळ्याकडे दाखवलं, देवाला सांगितलं की मला याचा त्रास आहे म्हणून असं. आणि मग सर्वज्ञे म्हणितले. मग स्वामी त्यांना म्हणतात ऐसी तरीत उसटी रोटी दर्शनाशी केली मा. म्हटले का हो. एक अर्थ असा केलेला आहे सारंग पंडिती आंघोळ्या करुणी गळ्याकडे दाखविती. म्हणजे देमाईचा सारंग पंडितांची अपराध सांगू लागल्या त्यावेळेस सारंग पंडित म्हणतात आंघोळ्या करुणी गळ्याकडे दाखविती. म्हणजे आपल्या गळ्याकडे बोट करून देमाईसाला म्हटले तुम्ही तर आमचा गळाच कापून टाकला. याचा शब्दाचा अर्थ असा होतो
म्हणजे सगळं पितळ तुम्ही आमचं उघडं पाडलं, आता देवाजवळ आमची काहीच किंमत राहणार नाही. आणि मग तुम्ही सगळं देवाला सांगून टाकलं. पण यांना काय वाटलं होतं, देमायसा सांगणार नाही, पण देमायसाने सगळं खरं खरं देवाला सांगून टाकलं. ते काही देवाला खोटं बोलली नाही. मग ते म्हणतात, देमायसा तू तर माझा गळाच कापून टाकला, आता काही राहिलंच नाही. मग स्वामी त्यांना म्हणतात, शिक्षा पण करतात, हंगानिका जडा पार्थिवा तीर्था जाईजे. म्हटले लोक जे जड तीर्थ असतात, पार्थिव असतात, तीर्थ प्रतिमा असतात, त्या ठिकाणी जातात, मग देवतेच्या ठिकाणी जातात. मग तीर्थ उपवासू की जे, ते लोक म्हटले तिथं गेल्याशिवाय, तीर्थ केल्याशिवाय आपला उपवास सोडत नाही. ते तर एवढा नियम पाळतात. तीर्थ देवता न पात नेजवी जेते नाही. तर म्हटले तुम्ही तिथं काहीच केलं नाही, तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वराच्या भेटीसाठी येऊ लागला. अन्य लोक तर तीर्थाच्या ठिकाणी जातात, तिथे गेल्यानंतर आंघोळ वगैरे करतात, मग उपवास सोडतात. तिथलं काही दर्शन घेतात, मग ते उपवास सोडतात. कोण? अन्य लोक. मग तीर्थ उपवास करतात. तीर्थ म्हणजे गेले, कुठं क्षेत्र ठिकाणी गेले, तिथे अशा प्रकारचं ते जर देवतेचा तुम्ही काहीच बघितलं नाही, तीर्थ पाहिलं नाही, आपण कुठे चाललो हे पण बघितलं नाही, आणि खुशाल तुम्ही जेवण केले तेही नाही, म्हणजे तुम्ही तीर्थाला गेला नाही. ती लोक जर तीर्था देवताच्या ठिकाणी जाऊन जर असं नियमाचं पालन करतात, तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वराच्या भेटीसाठी चालला होता ना, प्रत्यक्ष आमच्या भेटीला तुम्ही येऊ लागला, तुम्ही कुठलाच संग्रह पाळला नाही. तुम्ही इथे येऊन सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. देमाईसा म्हणू लागली ती बरोबर होती, तुम्ही इथे येऊन सगळं करायला पाहिजे होतं, पण तुम्ही ते मध्येच करून टाकलं सगळं. तीर्थ पाहिलं नाही, काय हे पाहिलं, ते उपास तिथेच जेवण तुम्ही करत बसले, ते नाही. म्हटले तुम्ही ती चुकी केली, तुम्ही ते सुद्धा बघितलं नाही. दुसरी चूक काय केली? सांगात धर्म तोही नाही. दुसरी गोष्ट म्हटले तुम्ही तीर्थ हे तर पाहिलंच नाही. दुसरी गोष्ट सांगात धर्म, तुमच्या समोर देमाईसा होती, तुम्ही तिच्यावर काय, तिला तुम्ही चांगलं चांगलं खाल्लं, वाईट वाईट तिला दिलं, ती तुमची सांगाती होती. ती जी तुम्ही जर बरं ठीक आहे तुम्ही चूक केली, तुम्ही जेवण केली, परंतु तुम्ही स्वतः खाल्लं ते तुम्ही तिला द्यायला पाहिजे होतं की नाही? तुम्ही ते पण सांगात धर्म पाळला नाही. अशा प्रकारे स्वामींनी शिक्षा पण केलं. म्हणजे तुम्ही केळं खाल्ली, तुम्ही तूप खाल्लं, तुम्ही रोटी खाल्ली, आणि त्या बिचारीला त्या केळाची टपरं दिली, तिला ती चपातीची काठं दिली, पाळला का तुम्ही सांगात धर्म? नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही एकटीला सोडून आलात, ती स्त्री एकटी, आणि तुम्ही तिघजण पुढे खुशाल निघून आलात, तिला एकटीला पाठीमागं सोडलं, सांगात धर्म सुद्धा तुम्ही पाळला नाही. म्हणून मागा येणे एक सांगा धर्मानुष्ठीला, यावरी गोसावी चोराची गोष्टी सांगतली. स्वामी म्हटले, अरे आम्ही चोराचा सांगा सोडला नव्हता, तुम्ही तर प्रत्येक तुमची ही स्त्री तुम्ही हिला सोडून दिलं, तिला न पुसत तुम्ही जेवण केलं, आम्ही सुद्धा एका चोराचा सांगत केला होता. मग स्वामींनी चोर सांगाती सोडवणे पाठीमाग एकांकामधली लीळा आहे, घेतली. थोडक्यात तुम्हाला सांगतो. स्वामी एकांकामध्ये होते. एका ठिकाणी तराळ म्हणजे कोणातरी त्या राजाची तिथे छावणी पडलेली होती, आणि मग एक चोर त्यांनी पहिला पकडलेला होता. त्यांना वाटलं स्वामी सुद्धा कोणतरी चोर आहे, मग देवाला चोर म्हणून पकडून आणलं. स्वामींचं त्या काळामध्ये मोडणे होतं, मग स्वामी 12 वर्ष मोडणे राहिले. स्वामी काहीच बोलत नव्हते. मग स्वामींना पायात कड्या ठोकू लागला, पायात बेड्या ठोकू लागला. ते पायात कड्या काय जात नव्हत्या, हातामध्ये बेड्या जात नव्हत्या, म्हणजे खुंटीशी काही लागत नव्हत्या. मग तो त्यांचा शिपाई त्या राजाला सांगायला गेला, म्हटले जे एक माणूस पकडला म्हणे बाबा, त्याच्या हाताला कडी बसत नाही, पायाला कडी बसत नाही, कोण आहे म्हणे, काही बोलत पण नाही म्हणे, चला म्हणे तुम्ही. मग तो अधिकारी आला, ते म्हटलं अरे येड्यांनो, हे तुम्ही यांना कशाला पकडलं? मग त्यांनी ओळखलं, तिचे म्हटले क्षमा कर. मग ज्या ठिकाणी स्वामीने त्या चोरासोबत ठेवलं होतं की नाही, स्वामीने रात्रभर त्या कारागृहामध्ये ठेवलं, सकाळी सांगायला गेला. मग देवाला तो म्हणतो माझ्या घरी चला. धो म्हटले आधी सांगाती, म्हटले याला माझा सांगाती त्याला पहिलं सोबत घ्या,
जे म्हटले यांनी चोरी केली, तेव्हा म्हटले आम्हाला माहिती नाही, आमच्या सांगातही तो होता, एक रात्र आम्ही सोबत राहिलो, त्याला सोबत घ्या. मग त्यांनी आपल्या त्या चोराला पण सोबत नेलं. मग स्वामींना सांगितलं तुम्हाला आता आंघोळ करायची. देव म्हटले पहिले याला आंघोळ घाला. जसं जसं स्वामींना पहिलं तो करायचं, पहिलं स्वामींनी सांगायला म्हणजे चोराला स्वामींनी करायला लावलं. मग स्वामी सोबत त्याला पाठ, त्याला चांगल्या प्रकारे मिष्टांना जेवण, कुणाला? चोराला. जे जे सगळं स्वामीप्रमाणे त्याला सगळं होऊ लागलं. जे जे स्वामींना ते पहिले काही करायचे आधी सांगाती. मग त्यांनी स्वामींना भोजन झालं, बास टाकले. स्वामी म्हटले आधी सांगाती, याला पहिली बास टाका, मग आम्हाला द्या. स्वामींना तांबूल देऊ लागले. म्हटले पहिले सांगाती, पहिलं याला द्या, आमच्या सांगात चोराला पहिलं सगळं करा. म्हणजे स्वामींनी सांगितलं. मग स्वामी तो त्या चोराने स्वामींना सांगितलं ना, जे आता मला तुम्ही जर गेले तर मला उद्या हे मारतील, मला इथून काहीतरी मी पुन्हा चोरी करणार, मग तुम्हाला तुम्ही तर पळवा आता. आणि मग स्वामींनी त्या चोराला बाहेर काढून दिलं. म्हणजे नंतर स्वामी गेले. मग तो अधिकारी विचारतो चोर कुठे? म्हटलं काय माहित नाही. मग ते सावकाराने ओळखून घेतलं, तुम्ही चोर पळवलाच. म्हणजे मुद्दा तुम्हाला स्वामींनी चोराची गोष्ट सांगितली. जर आम्ही चोराचा सांगत केला होता, हे प्रत्यक्ष देमाईसा तुमच्या सोबत राहणारी, आणि मग तुम्ही सांगत धर्म पाळला का? तो नाही. अशा प्रकारे स्वामींनी त्यांना त्या ठिकाणी कडक शिक्षा पण केलं. एक तर तुम्ही पाठीमागे तीर्थ पाहिलं नाही, काही नाही, ते जेवण केलं, आमच्या भेटीला सगळं तुम्ही आणलं होतं, पहिलं तुम्ही आम्हाला अर्पण करायचं होतं. म्हणजे स्वामींना म्हणायचं होतं अरे हे अन्य लोक जर तीर्थाच्या ठिकाणी जातात तर एवढी काळजी घेतात, आपण आता पाहतो अन्य लोक किती नियम पाळतात, ते स्नाने करतील, नंतर मग ते काही नैवेद्य दाखवतील, नंतर ती भोजन करतील. तसं आपल्याकडे करतात का? पण केलं पाहिजे. आता अज्ञान करत नाही, जे सज्ञान लोक जातात ते बरोबर पहिलं उपासनेला स्थानालाच दाखवतील, तिथला विधी करतील, तिथे स्मरण करतील, नंतर मग उपार दाखवून भोजन करतील. पण काय काय अज्ञान कसे करतात माहिती आहे का? स्थानाला तर जायचं, पण तिथे पण अन्यवार्ता करायची, तिथे पण टाइमपास करायचं, तिथे पण नुसती बडबड करायची. हेतूने गेला तिथे पण जरी गेला तर प्रपंचातल्या गप्पा करायचे, तुझी बायको कशी, तुझं पोरग कसं, त्यांचे पाहुणे रावणे तिथं भेटतात. हा जरी गेला फोन लावून सांगतो मी इथे येतो बरं काम असताना, तुम्ही पण या, येतो, मग त्याचा पण गोतवाळा. मग देव होईल का तिथे? म्हणून स्थानाला जाताना संबंधित अजिबात तिथं पाहुणे रावणे बोलू नका. तुम्ही चालणार गपचूप, तुम्ही जाऊन स्थानवंदन करा, तिथला विधी करा. मग ते संबंधी जर बोलवले काही तुमचा विधी होईल का? नाही होणार. मग जेवढे गेले त्यांनी देवधर्म चांगल्या प्रकारे करा. अशा प्रकारे स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. जर तीर्थदेवताच्या ठिकाणी जर ते एवढे नियम पाळतात, जर तुम्ही प्रत्यक्ष भेटी परमेश्वराच्या सन्निधानात जात असताना किंवा प्रत्यक्ष गुरुकुळामध्ये जात असताना किंवा प्रत्येक स्थानाच्या भेटीला जात असताना आपण किती नियमाने गेलं पाहिजे? नियमानेच गेलं पाहिजे. म्हणून ज्या उद्देशाने तुम्ही निघाला त्या उद्देशाने आपण ती क्रिया केली पाहिजे. दुसरं आम्हाला प्रपंचात चरित्र आम्हाला शिकवतं, जर आपण एकत्र घरामध्ये राहतो तर प्रत्येकाने सांगत धर्म पाळला पाहिजे. असं नाही की आपण एक खायचं, त्याला एक द्यायचं, तिसऱ्याला एक द्यायचं, असं नाही करायचं. म्हणजे स्नेह निर्माण करता आलं पाहिजे. सांगत राहिले की स्नेह निर्माण होत असतं. आज घरामध्ये सांगत धर्म राहिला का? आज आपल्या चुली वेगळ्या झाल्या, आज आपले वाटे झाले, आज आईवडिलांचे वाटे झाले, परंतु बाप एकीकडं, आई एकीकडं झालं की नाही प्रपंचामध्ये? असं का? तर आपल्यातलं सांगत धर्म कमी झाला. म्हणून जो आपल्या सोबत आहे, आपण ज्याला सोबत नेलेलं आहे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. एखादा आपल्या भरोशा धर्मासाठी येतो आहे, तर मी तुमच्या भरोशात दीक्षा घेतो बरं का, तुम्ही माझी काळजी घेणार का? आपण जर त्याला आश्वासन दिलं, हो तुम्ही या, तुमची काळजी मी घेतो, तर त्याचा आपण सांगत सोडला पाहिजे का? काय काय असतात मग त्यांना आश्वासन देतात, दीक्षा देतात, त्यांना बिचारा अर्धवट सोडून देतात. पाळला का सांगत तुम्ही? नाही. म्हणून आमच्या स्वामींनी चोराचा सांगत केला. जर एखादा तुम्हाला धर्माशी एखादा धर्म करू पाहतो आहे, त्याला धर्म आचरण करायचं आहे, पण त्याला सुद्धा आपण सांगत द्यायला सांगितला आणि त्याच्यासाठी काही पण करायला सांगितलेलं आहे, तो धर्मावर आहे ना, त्यासाठी काही पण तुम्ही करू शकता, तुम्हाला काही दोष लागणार नाही.
परंतु सांगात त्यांचा नाही सोडला पाहिजे. एखाद्या आपल्या भरोशावर येतो, एखाद्या आपल्या अवलंबून येतो, आपण त्यांचं सगळं सिद्धी धर्म तो नेलाच पाहिजे. एखादा आहे, एखादा आपल्या संगतीमुळे विचार उपदेश घेतो कर्मराठीमध्ये, प्रपंचामध्ये, मग तो काही प्रपंचामध्ये अडचणीमध्ये आहे, आपण त्याला सोडलं पाहिजे का? नाही. त्याला आपण धीर दिला पाहिजे. का तर आपला सांगाती आहे तो, आपल्या धर्माचा आहे तो, आपण त्याला सोडलं नाही पाहिजे. एखाद्याचा उपकार आपल्याकडं आहे, आपण त्याला सांगा सोडला पाहिजे का? नाही, त्यांना दिलाच पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे आमच्या स्वामींनी सांगात धर्म पाळायला सांगितला. म्हणून तुम्ही सुद्धा घरामध्ये एकमेकाचा सांगात, म्हणजे सांगात धर्म म्हणजे काय? आपुलकी हे प्रत्येकाने परस्परामध्ये ठेवली पाहिजे. नाही तर जर का आपुलकी जर निर्माण झाली तर मग काय होतो? सांगात धर्म हा बिघडला जातो आणि मग तिथले असे वाटे हिस्से पडतात. ह्या गोष्टी प्रपंचामध्ये आपण भरपूर पाहत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे जे आपण स्वतः खातो ते सासूनी सूनला दिलं पाहिजे. जी सून घरामध्ये खाते तिनेच आपल्या सासू सासऱ्यांना पण तेच दिलं पाहिजे. जे तुम्ही पती पत्नी खाताना तेच आपल्या घरातील जो बाकीचा परिवार आहे त्यांना द्या. याला म्हणतात सांगात. ज्या घरामध्ये सांगा धर्म राहतो ते घराची निश्चित पुढे प्रगती होत असते. ज्या घरामध्ये सांगा धर्म पाळला जात नाही किंवा ज्या धर्मामध्ये सांगा धर्म पाळत नाही त्या धर्माचा ऱ्हास होतो, त्या घराचा ऱ्हास होतो. म्हणून आमच्यामध्ये पद्धत आहे की एखादा भिक्षू जर आपल्या घरी आले तर क्षेमवार्ता होते, भेटवार्ता होते. जे काही आपण जे स्वतः खातो तेच त्या भिक्षूंना दिल्या जातं. काय आहे तो? तुम्ही कधी मार्गात पाहिलं का? ते अधिकरण एक खातात, ते दुसरा एक खातो, असं कधी पाहिलं का? नाही पाहिलं. आमच्यामध्ये 10 लोक तरी पंक्तीला बसतील, 1000 तरी पंक्तीला बसतील, 15 तरी पंक्तीला बसतील. का तर आमच्यामध्ये सांगाताची ही पद्धत आहे. आणि स्वामींनी सांगितलं सांगात धर्म तुम्ही पाळलाच नाही. अशा प्रकारे चरित्र आम्हाला शिकवतं. म्हणून कुठेही स्थानाशी जाताना, गुरुच्या भेटीला जाताना किंवा गुरुकुळाच्या भेटीला जाताना किंवा तुम्हाला जो काही विधी करायचा आहे तो घरून थेट आपण कुठे गेलं पाहिजे? ज्या ठिकाणी तुम्हाला विधी करायचा आहे तिथेच पहिलं गेलं पाहिजे. नंतर प्रपंचामध्ये पाहुणे रावणे करत आपण बसलं पाहिजे. देवासी पहिलं चांगलं अर्पण करता आलं पाहिजे. आणि हा सांगात धर्म जो आहे स्वामींनी आम्हाला या ठिकाणी पाळायला सांगितला. हे चरित्र आम्हाला या ठिकाणी शिकवतं. अशा प्रकारे सारंग पंडित एकाईसा देमाईसा स्वामींच्या भेटीसाठी वेळापूरला आल्या. स्वामींनी त्यांना कडक शिक्षा पण केलं. आणि म्हणून आम्हाला सुद्धा ही शिक्षा पण आहे. आपण जरी कुठे तीर्थाला चाललो, स्थानाला चाललो, भेटीला चाललो तर सांगात धर्म पाळा. पहिले जे काही उद्देशाने निघालात तोच उद्देश पूर्ण करा, नंतर आपण बाकीची कामं करा. मग लक्षामध्ये ठेवा, उष्ट पाष्ट देवाला अर्पण करायचं नाही. कसं पण देवाला अर्पण करायचं नाही. काही लोक म्हणतात हे देऊन टाका, काय होत नाही, देव कुठं खातो का, देव कुठं पाहतो का, द्या हे देवाला कसं पण द्या, द्या मार्गाला कसं पण. एखादा बाबा भिक्षेला आला, द्या कसं पण, त्याला कसं पण देऊन टाका. नाही, सांगतात ना चांगलं. स्वामी काय म्हटले? गोष्ट तुम्ही आम्हाला अर्पण केलं, तुम्ही पहिलं खाल्लं, राहिलेली फळं, राहिलेली केळी तुम्ही पहिले आम्हाला अर्पण केली. नाही, तुम्ही खाण्याचं वेगळं ठेवा, देवाचं वेगळं ठेवा. हे बारीक सारीक शिक्षा पण आम्हाला चरित्रामध्ये शिकायला भेटतं. आपण सुद्धा आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना आपण धर्मामध्ये आहोत, अशा प्रकारे आपण सुद्धा ही क्रियाचरण केली पाहिजे. हे चरित्र लक्षामध्ये ठेवा, आचरण करण्याचा प्रयत्न करा आणि सांगात धर्म पाळा. एवढंच तुम्हाला चरित्रामधून संदेश तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. हे लीळा आठवा. दंडवत प्रणाम.